नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. छोटी मोठी प्रायजेक्शन मार्केटमध्ये बघायला मिळाली, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर काहीसा स्लो ट्रेडिंग सेशन होता. ओके, तर सगळंच काही प्रायजेक्शन आहे ते आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कस करूयाच. परंतु व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट मला सांगायचं आहे. टेलिग्राम जे आहे ते काही दिवसासाठी बंद आहे आणि रेग्युलर अपडेटसाठी आपण व्हॉट्सअप चॅनल किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो तयार केलेला आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही आवर्जून जॉईन करा. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे. सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टी बँक निफ्टी सोबत सेन्सेक्सच्या काय लेवल बनतात ते आपल्याला समजून घ्यायचंय. ओव्हरऑल दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, मार्केटची ओव्हरऑल दिवसाची दिशा काय राहू शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, जुने असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड तर तुम्ही कमेंट नक्की करा. ओके, आता काय होतं की खूप सारे कमेंट मी वाचत असतो आणि त्यातनं काही गोष्टी समजत असतात आणि ओव्हरऑल इतक्या वर्षाचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. काय होतं, नवीन लोक येतात, सोशल मीडियावरती बघतात, काही रील्स बघतात, काही शॉर्ट्स बघतात आणि त्याच्यामध्ये इन्फ्लुअन्स होऊन काय करतात की नवीन लोक जे येतात ना ते मार्केटकडे थोडंसं अभ्यास न करता मार्केटमध्ये काम करण्याचा विचार करतात. तर सांगायचं हेच आहे की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मार्केट असं रँडमली करता येत नाही. मार्केटमध्ये काम करण्यासाठी त्याला पुरेसा अभ्यास लागतोय, त्याच्यासाठी पेशन्स लागतात त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपिरियन्स लागतोय. ओके, आणि खूप लोक नवीन असतात, काही छोटं मोठं सेव्हिंग असते, कॅपिटल घेऊन होतात आणि मार्केट ते कॅपिटल खातं आणि मार्केटमधनं लोकांना बाहेर काढतं. हे साधारण हे एक चक्र वारंवार आपल्याला होताना दिसत असतं. तर आता मी हे तुम्हाला कसं सांगतोय, काय सांगतोय की खूप लोकांचे कमेंट देखील येतात आणि खूप लोक भेटतात त्यावेळेस ते बोलतात देखील. त्यामुळे जर कोणी लोक नवीन असाल किंवा मार्केटचं इतकंसं पुरेसं नॉलेज नसेल तर सर्वात अगोदर नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. मार्केट काय आहे, मार्केटमध्ये कशा पद्धतीने मार्केट चालतं, मार्केट कशा पद्धतीने मोमेंटम देतं. ओके, मार्केटची प्रायजेक्शन कशी बनते, प्रायजेक्शन बनताना मार्केटमध्ये सेटअप काय बनतात सेटअप बनताना मार्केटमध्ये कशा पद्धतीचे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन असतात. ओके, ह्या अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत मार्केटच्या. ओके, बेसिकली काय होतं, लोक फक्त चार्ट बघतात, एक रेड कॅन्डल आली की सेलिंग समजायचं, एक ग्रीन कॅन्डल आली की बुलिश समजायचं. असं चालत नाही. मार्केटमध्ये काम करताना आपल्याला आपल्या मार्केटबद्दलच्या गोष्टी आहेत त्या सविस्तर माहिती असायला पाहिजे. ओके, मार्केटमध्ये डिमांड सप्लाय झोन काय आहे, मार्केट डिमांड सप्लाय झोनवरनं कशा पद्धतीने प्रायजेक्शन करतं, बरं प्रायजेक्शन बुलिश कशी होते, प्रायजेक्शन बेरिश कशी होते. ओके, प्रायजेक्शन बुलिश होताना कशा पद्धतीचे सेटअप बनतात बेरिश होताना कशा पद्धतीचे सेटअप बनतात ओके, मार्केट जर मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन ओपन होत असेल त्यावेळेस मार्केटबद्दल आपल्याला कसा विचार करायला लागतो. मार्केट बघताना मोठा गॅप अप झालाय तर त्याची सायकोलॉजी कशी असते, मोठा गॅप डाऊन झाला तर त्याची सायकोलॉजी कशी असते, एका अप ट्रेंडमध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे ते कसं ओळखता यायला पाहिजे. ओके, अशा भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासाठी आणि फक्त हेच शिकून काय आहे का, त्याच्याबरोबर आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे. हे तर गोष्ट झाली प्रायजेक्शन शिकण्याची, परंतु त्याच्यासोबत आणखी गोष्टी आहेत. मग ट्रेड मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे. ओके, तुमचं कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे आणि इंडेक्समध्ये ज्यावेळेस एक्सपायरी असते त्यावेळेस तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय असायला पाहिजे आणि नॉर्मल दिवशी काय असायला पाहिजे स्ट्राईक प्राइस. ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल्समध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे.
आता ह्या 2 गोष्टी झाल्या. एक झालं प्राइस ॲक्शन, एक झालं मॅनेजमेंट. आता तिसरी गोष्ट आहे सायकॉलॉजी. ओके. आता काही-काही लोकांना सायकॉलॉजी हे समजतच नाही. सायकॉलॉजी काय आहे, की मार्केटमध्ये मोमेंटम येतोय किंवा आपण ज्या डायरेक्शनमध्ये विचार करतो त्या डायरेक्शनमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम येतोय. तर तो मोमेंटम जास्तीत जास्त कसा आपल्याला कॅप्चर करता येईल. ओके. किंवा मार्केटमध्ये कशा पद्धतीने सायकॉलॉजीवरती प्राइस ॲक्शन तयार होतात. ओके. मग गॅप फिलिंग काय आहे? गॅप फिलिंग करताना मार्केट कशा पद्धतीने मोमेंटम देतं? अशा भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता काही सेल्फ लर्निंग करतात, काही कुठेतरी शिकायला जातात. ओके. कुठेही शिका, काही हरकत नाही. परंतु जे व्यक्ती तुम्हाला शिकवतोय त्याचं तुम्हाला शिकवणं पटतंय का? ओके. हे पण पाहणं गरजेचं आहे. किंवा नुसतं त्याच्या फॅन्सी कार बघून तुम्ही जर त्याच्याकडे शिकायचा विचार करत असाल, तर ते आधी विचार करा, की त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे का? ओके. सो नवीन असाल, मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज नसेल किंवा असेलही थोडंफार, तर मार्केट आधी समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये काम करण्याचा विचार करा. आणि तुमची स्वतःची सायकॉलॉजी कशी आहे, तुमचं स्वतःचं नेचर कसं आहे, म्हणजे रागीट स्वभावाचे आहेत का, घाई गडबडीचे आहे का, एकदम रिलॅक्स आहेत, ह्या गोष्टी सुद्धा मार्केटमध्ये इफेक्ट करतात. त्यामुळे स्वतःला समजून घ्या. तुमच्यासाठी कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट वाईट आहे, ही तुम्हाला स्वतःला समजली पाहिजे. ओके. आता इतकं सगळं लेक्चर दिलंय तुम्हाला. हा जो एक्सपिरियन्स आहे, हे मी तुमच्यासोबत का शेअर करत असतो, कारण की तुमच्या कमेंट वाचलेल्या असतात. ओके. आता काही लोकांना हे पहिले 5 ते 6 मिनिटं जरा बोरिंग वाटले असेल. परंतु बघा काय होतं, की लोकांचे एक्सपिरियन्स घ्या तुम्ही. ज्यांनी मार्केटमध्ये काम केले त्यांचे एक्सपिरियन्स घ्यायचा विचार करा. किंवा तुम्ही कमेंटमध्ये देखील टाकू शकता आणि ज्यांना काही एक्सपिरियन्स आहे ते कमेंटमध्ये नक्की त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करू शकता. ओके. आता काय होतं, की सोशल मीडियावरती भरपूर पद्धतीने नॉलेज आहे मार्केट शिकवण्याचं. परंतु ते एका ठिकाणी आहे का सगळं नॉलेज? बिलकुलही नाही. इकडे काही आहे, तिकडे काही आहे, तिकडे काही आहे, तिकडे काही आहे. अमुक माणसाने एक सांगितले, तमुक माणसाने सांगितलं, आणखी एका माणसाने सांगितले. याची स्ट्रॅटेजी वेगळी, याचा सेटअप वेगळा, याची कन्सेप्ट वेगळी. त्याच्यामुळे काय होतं, पूर्णतः गोंधळ होतो. ओके. त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला जो मेंटर आवडते त्याच्याकडे व्यवस्थित शिकण्याचा ट्राय करा. तुम्ही जर आपले ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित रोज बघत असाल, त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल, इम्प्रूव्हमेंट होत असेल, तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. आणि त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. ओके. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉइन करू शकता. इच्छा नसेल तर तुम्हाला काही फोर्स नाहीये. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉइन केलेलं आहे किंवा कंप्लीट केलेलं आहे, आवर्जून तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येकाने एक कमेंट करायचा विचार करा, की कमेंट करायलाच पाहिजे. लाईक करायलाच पाहिजे. कारण की तुम्ही जितके लाईक करसाल, जितके कमेंट करसाल, तितकं व्हिडिओ अजून इतरांपर्यंत पोहोचेल. आणि ज्यांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या व्हिडिओ. ओके. आता काय होतं, की खूप लोकांना कसं जॉइन करायचंय हे समजत नाही. तर 2 मिनिटात मी तुम्हाला दाखवतो. हा आपला YouTube चॅनल आहे. व्हिडिओ जर क्लिक केला तुम्ही व्हिडिओवरती तर अशा पद्धतीचं ओपन होईल. इकडे जर बघितलं तर इकडे पिन कमेंट आहे बघा इकडे. ही जी पिन कमेंट आहे, इकडे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता या लिंकवरती. आणि इकडे जर बघितलं तर मोरमध्ये गेल्यावरती तुम्हाला इकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सची लिंक बघायला मिळेल. इकडे तुम्ही जॉइन करू शकता. तसेच इकडे WhatsApp ग्रुपची लिंक आहे. इकडे जाऊन तुम्ही WhatsApp ग्रुपला देखील जॉइन करू शकता. ओके. समजतंय? क्लिअर आहे? येऊया चार्टवरती. आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी काय केलंय, हा जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर मार्केटनी काल अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन केली होती. आपण पाहिलं होतं की मार्केटमध्ये काहीशा अशा पद्धतीने इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला होता. मार्केट आज गॅप अप ओपन झालं. ओपनिंगमध्येच एक निगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळाली. परंतु सपोर्ट ब्रेक केला का? नाही केला. त्याच्यानंतर काय झालं? रिकव्हरी झाली. आणि ही जी मोमेंटम होती ही काहीशी व्हॉलेटाईल मोमेंटम होती. ही थोडीशी अवघड मोमेंटम होती समजण्यासाठी. ओके. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने इकडे सुंदर एक चॅनल क्रिएट केला. मार्केटनी हाय काय लावलाय ते आधी समजून घ्या. ही मार्केटची आजचा इंट्राडे हाय आहे. कुठल्या लेव्हलला आहे?
24,100. ओके, प्राइस ॲक्शन कशी काम करते हे समजून घ्या. काल शेवटची लेवल काय होती? शेवटची रेजिस्टन्स लेवल काय होती? 24,100. मार्केटने शेवटच्या लेवलला टच केलं. इकडे जर बघितलं तर चॅनलचं नॉलेज तुम्हाला असेल तर इकडनं चॅनलचं ब्रेकडाऊन करून मार्केट एक सुंदर प्राइस ॲक्शन करून खाली आलं. आता चॅनल किती प्रकारचे असतात, किती अँगलमध्ये असतो, ए ग्रेड चॅनल काय आहे, बी ग्रेड चॅनल काय आहे, कशा पद्धतीने चॅनलचा ब्रेकआउट होतो, ब्रेकडाऊन होतो, त्याच्यामध्ये मोमेंटम किती होतो, हे संपूर्ण गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनलवरती अभ्यास करायचा असेल तर तिकडे देखील तुम्ही करू शकता. ओके, आणि एक आणखी गोष्ट तुम्हाला सांगतो. इकडे बघा, इकडे जर आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्स याच्यावर ओपन केलं तर अशा पद्धतीत तुम्हाला पेज ओपन होईल. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. इकडे 17 व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला साधारण 12 महिन्याचा ॲक्सेस आहे. तुम्ही 12 महिने कितीही वेळा व्हिडिओ पाहू शकता. आणि आवर्जून लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे, ओके, ट्रेडर माइंडसेट, हा व्हिडिओ साधारण अजून 4 ते 5 दिवस आहे. हा सगळ्यांसाठी ओपन आहे. ओके, हा सगळ्यांसाठी, हे लोक आहेत, परंतु हे जे आहे तो सगळ्यांसाठी ओपन आहे आणि अजून 4 ते 5 दिवस असं ओपन राहील. त्यामुळे ज्यांना बघायचे ते आवर्जून जाऊन बघा. खूप काही शिकण्यासारखं आहे. याच्याने तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग होऊ शकतो. ओके, तर हे आवर्जून बघा. ओके, येऊया चार्टवरती. आता इकडे जर बघितलं तर मार्केटने काय केलं, एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. त्याच्यानंतर थोडंसं इकडे ही जी प्राइस ॲक्शन आहे काहीसा, इकडे देखील एक बुलिश मोमेंटम, परंतु एक मोमेंटम झाल्यानंतर मग मार्केट बघण्यात काही इतकं वारंवार मार्केट बघायचं नसतं. ओके, एकदा तुमचा सेटअप झालाय, सेटअप कंप्लीट झालाय, डे क्लोज, आणि मग काही तुमची कामं आहेत की करा, नाही ते एन्जॉय करा आणि मग सेकंड डेचा विचार करा. मार्केट कुठेही जात नाही. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटची क्लोजिंग ही थोडीशी पॉझिटिव्ह साईडला आहे आणि मार्केटने जर बघितलं तर इकडे अशा पद्धतीची काहीशी आपल्याला ट्रेंड लाईन दाखवलेली आहे. लास्ट टाइम पण आपण विचार केला होता ट्रेंड लाईनचा, ती काय ब्रेक झाली नाही, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर अशा पद्धती ट्रेंड लाईन आणि या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळते आणि ती लेवल राऊंड लेवल आहे. इकडे जर बघितलं तर 24,000ची राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर आजचा इंट्राडे आहे आणि रेंज काहीशी मोठी बघायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर हा डबल इकडे रेजिस्टन्स घेतलाय. इकडे जर बघितलं तर इकडे काहीसा सपोर्ट घेतलाय 24,000 आणि साधारण 24,100, म्हणजे 100 पॉईंटची आपल्याला एक कन्सोलिडेशन रेंज आपल्याला बघायला मिळते नो ट्रेडिंग झोनची. आणि इंडिया वीक जर बघितलं तर काहीसा लो आहे, 13 आहे. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी थोडीशी कमी बघायला मिळते. मार्केट थोडंसं स्लो बघायला मिळते. ज्यावेळेस IV हाय असतो त्यावेळेस मार्केटमध्ये प्रीमियम हाय असतात आणि प्रीमियम हाय असतो त्यावेळेस व्हॉलेटाईल मोमेंटम जास्त असतो. ओके, आणि त्यावेळेस मार्केटमध्ये मोमेंटम ही फास्ट असते. काहीसे प्रीमियम आपल्याला स्पाइक बघायला मिळतात. परंतु ज्यावेळेस इंडिया विक्स 10, 12, 15च्या आतमध्ये असतो ना, त्यावेळेस मार्केट थोडंसं संथ गतीने बघायला मिळतं. ओके, आणि ज्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशनमध्ये असतं किंवा एखाद्या इंडेक्सची एक्सपायरी आणि त्या दिवशी जर मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जर जात असेल तर मार्केट कन्सोलिडेशन होताना दोन्ही साईडचे प्रीमियम हे वितळतात, मेल्ट होतात, डिके होतात. ओके, आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं मार्केट असतं ना त्यावेळेस ओव्हर ट्रेडिंग होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड असते. मग आपल्याला थोडंसं मार्केट इंडिया विक्सवरून समजून घ्यायचा विचार करायचा असतो. थोडंसं गोष्टी समजून घ्यायच्या असतात की बाबा मार्केटमध्ये मोमेंटम कमी आहे तर म्हणजे मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. आणि जिकडे रिस्क फॅक्टर हाय आहे तिकडे आपल्याला आपली पोझिशन थोडीशी कमी करणं गरजेचं आहे. तिकडे रिस्क मॅनेजमेंट थोडंसं करणं गरजेचं आहे. ओके, मग तेच मी तुम्हाला सांगतो की फक्त प्राइस ॲक्शन येते आणि बाकीच्या गोष्टी काहीच येत नाहीये तर मग तिकडे प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकांना कनेक्ट आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. ओके, त्यामुळे थोडंसं ओव्हरऑल मार्केटचा विचार करण्याचा प्रयत्न करा. ओके, आपण या लेवलला मार्क करूया. आता सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला मिळालं, ते नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळते. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलो आपण तर इकडे एक मोमेंटम नंतर एक हेल्दी पुलबॅक देखील बघायला मिळाला. म्हणजे इकडे जर बघितलं तर हा एक मोमेंटम पुलबॅक, मोमेंटम पुलबॅक, मोमेंटम पुलबॅक आणि त्याच्यानंतर मार्केट सस्टेन झाले 24,000च्या वरती. आता 24,000 एक राऊंड लेवल होती. मार्केट त्या लेवलवरती 2-3 वेळा रिजेक्शन घेऊन खाली आलं होतं.
ह्यावेळेस मात्र मार्केटने एक बुल रनमध्ये मार्केटने 24,000ची लेवल सस्टेन केली आणि साधारण 85 पॉईंट मार्केटची क्लोजिंग आहे ती अप्पर लेवलला आहे. म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर आपल्याला सपोर्ट पण त्याच लेवलवरती बघायला मिळतोय 24,000च्या आणि राऊंड लेवल जर बघितलं तर 24,000चीच लेवल बघायला मिळते. मग इकडे 24,000च्या वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत सेलिंग मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, त्यामुळे थोडंसं या लेवलचा विचार करा. इकडे अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते आपल्याला. दिसते तुम्हाला? ओके, ही नसेल दिसत पण इकडे बघा. इकडे ट्रेंड लाईन आहे. इकडे काहीसा डबल टॉप होताना दिसतोय. ओके, आता इकडे मार्केट ब्रेकआउट न देता मार्केट जर या लेवलमध्ये आलं खाली आलं आणि छोटासा टप्पा खाऊन जर राऊंड लेवल 24,000ची ब्रेक होत असेल तर मार्केटचा मोमेंटम आहे तो काहीसा आपल्याला शिफ्ट होताना दिसू शकतो. मार्केट एक नेगेटिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला जाताना दिसू शकतं. मग नेगेटिव्ह पॅटर्नमध्ये जाते तर रिसेंटली सपोर्ट काय तयार झालेत मार्केटमध्ये ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, एकदम सुटसुटीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, शिकवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर या काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतं ते. ओके, या सपोर्ट लेवल जर इकडे एक सपोर्ट आहे 23,960चा. डाऊन साईडला जर बघितलं तर 23,920 वरती सपोर्ट आहे. त्यानंतर आणखी एक सपोर्ट बघितलं तर 23,887 आणि 23,844. ते या काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतं ते. ओके, इकडे मार्केटमध्ये काय आहे थोडंसं कन्सोलिडेशन आहे. मार्केटची ही जी प्रायजेक्शन आहे आत्ता तर आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळते, परंतु मार्केटने जर टप्पा खाऊन लेवल ब्रेक होत असेल तर हे स्ट्रक्चर थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळेल आणि काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. बुलिश साईडला काहीसा आपल्याला इकडे गॅप पेंडिंग बघायला मिळते. ओके, कारण की मार्केटनी हा जो गॅप आहे गॅप डाऊन ओपन झाला होता इथपर्यंत मार्केट फील केलं होतं. आज पण मार्केट या लेवलपर्यंत, परंतु काहीसा हा गॅप आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, मग पहिली लेवल काय आपल्याला बघायला मिळते की ह्या गॅपचा सपोर्ट जो की रेजिस्टन्सचं काम करणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर या लेवलवरती काहीसं आपल्याला झिगझॅग मोमेंटम बघायला मिळतं ते. ओके, त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती काहीसा रेजिस्टन्स आहे. 5 मिनिटात टाइम फ्रेमवरचं थोडेसे लेवल ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट आपल्याला स्लाइटली बुलिश बघायला मिळते. मार्केटची क्लोजिंग पण एक पॉझिटिव्ह लेवलला आहे. मार्केटने पुलबॅक घेऊन वरती गेलेला आहे. डायरेक्ट जर लेवल ब्रेक करत असेल तर रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे. त्यामुळे थोडंसं कन्सोलेशन, काहीसा पुलबॅक आणि काहीसा इकडे अशा पद्धतीने कप अँड हँडल किंवा काही बुलिश प्राइस ॲक्शन. ओके, त्यामुळे सेटअप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 24,100ची लेवल ही जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट जो रेजिस्टन्स लेवल आहे तो आहे 24,145. सेकंड लेवल 24,185 आणि थर्ड लेवल 24,228. आता या ज्या लेवल आहेत ह्या थोड्याशा रेजिस्टन्स लेवल आहेत. मार्केट इकडनं थोडंसं आधी जर बघितलं तर निगेटिव्ह झालं होतं. त्यामुळे मार्केट बुलिश साईडला जाताना काय आहे बेरिसला कम्पेअर केलं तर मार्केट बुलिश साईड जाताना रेजिस्टन्स फेस करताना दिसू शकतो. त्यामुळे मार्केट थोडंसं काहीसं स्लो किंवा काहीसे असं डंप होऊन तरच वरती जाताना दिसू शकतो. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. ट्रेड मॅनेज कसं करता आलं पाहिजे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन तुम्हाला माहिती आहे. गॅपअप जर ओपन होत असेल तर गॅपअप नंतर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. जसं इकडे आपल्याला पुलबॅक बघायला मिळाला होता. गॅपअप नंतर काहीसा पुलबॅक आणि त्याच्यानंतर काय प्रायजेक्शन बनते किंवा काही इकडे ट्रेंड लाईन काय बनते का हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर सपोर्टवरती आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं मार्केटमध्ये आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण ती ट्रेंड अप आहे. त्याच्यामध्ये जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला काहीसं बुलिश होताना दिसू शकतं. त्या गोष्टी तुम्ही थोड्याशा व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, लेवल समजून घ्या. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर बघितला तर ही जी रेंज बघितली तर किती किती कन्सोलिडेशनची किती आणि किती खराब रेंज येते समजून घ्या तुम्ही. ओके, आज पण बघितलं तर आज पण काय लय मोठा दिवा लावलाय का नाही. इकडे पण काय केले कन्सोलिडेशन केले आणि इंडेक्स आपण बघतोय की लो झालेला आहे. ओके, म्हणजे मार्केटमध्ये जर बघितलं तर खूप जास्त कन्सोलिडेशन आणि त्यातल्या त्यात बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीने
खूपच खराब प्राइस ॲक्शन दाखवलेलं आहे. ओके, थोडंसं फक्त लेवल समजून घ्या. ही जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते, काहीसा छोटासा आपल्याला कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळतो. परंतु ज्या पद्धतीने कन्सोलिडेशन आहे थोडंसं ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी जास्त वाटते. परंतु लक्षात ठेवा, रेजिस्टन्स 57,616. ओके, सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट घेतला होता. ही लेवल आपण मार्क करूया. ओके, मार्केट जर बुलिश असेल आणि ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा मोठा आणि फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो बँक निफ्टीमध्ये. ज्या पद्धतीने कन्सोलेशन आहे, ज्या पद्धतीने मोमेंटम देऊन इकडे असं पद्धतीने कन्सोलेशन केलं आहे, तर काहीसा फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो. कारण की या लेवलवरती मार्केटने लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं जो मोमेंटम होता ते काहीसे फास्ट होते आणि इकडे कुठले असे काही मोठे रेजिस्टन्स पाहायला मिळत नाही. ओके, सो इकडे जर बघितलं तर काय आपल्याला बघायला मिळतो, रेजिस्टन्स आहे या लेवलवरती. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती थोडंसं करेक्शन करूया आपण लेवलचं. आत्ता जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा काहीसा गॅप फिलिंगची लेवल, आणखी एक लेवल जर बघितलं तर या लेवलच्या आसपास. ओके, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम होते तर थोडंसं लेवल ॲडजस्टमेंट करूया. राऊंड लेवल काय 58,000. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर थोडीशी राऊंड लेवल आणि त्याच्यानंतर एक राऊंड लेवल. ओके, राऊंडिंग बॉटम, पण हा आता टॉपला आहे थोडासा कन्सोलिडेशन. आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल ओपनिंगमध्ये तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. काय आहे इकडे लेवल 57,616. त्याच्यानंतर थोडीशी मोठी लेवल आपल्याला बघायला मिळते. या लेवलवरती एक छोटी लेवल मार्क करूया आपण. कारण की ज्या पद्धतीने कन्सोलिडेशन आहे तर खूप मोठ्या लेवल इकडे आपल्याला थोडंसं ओके ब्रेकआउट होत असेल तर आज हा जो इंट्राडे हाय होता इकडनं रिजेक्शन मिळालं होतं. राऊंड लेवल पण आहे 57,800. ओके, ही लेवल थोडी लक्ष ठेवू शकतो. त्याच्यानंतर 58,000ची लेवल 58,300 आणि इकडं नंतर थोडंसं ट्रेड मॅनेजमेंट लक्ष द्या. 58,600 होती परत एक रेजिस्टन्स बघायला मिळते. ओके, बँक निफ्टीचा चार्ट आहे ना, ज्या पद्धतीने हे जवळजवळ 4 ते 5 ट्रेडिंग सेशन आहे तर खूप कन्सोलेशन आहे आणि या कन्सोलेशनमध्ये बाहेर पडण्याला गरजेचं आहे. जर ह्याच्यातच राहत असेल कन्सोलेशनमध्ये तर आणखी एक दिवस इकडे आपल्याला थोडंसं स्लो जाताना दिसू शकतो. ही जर लेवल ब्रेक होत असेल तर काहीसा मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. कारण की रिसेंटली इकडे कुठलेही असे स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळालेले नाहीत. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे काही लेवल आपण आणखी इकडे बघता येईल, आपल्याला ऍड करता येईल. ओके, इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे अशा पद्धतीने. या लेवलवरती यावरती रेजिस्टन्स आहे. बुलिश साईडची लेवल ब्रेक न करता खाली जर येऊन कन्सल्टेशन केलं आणि 57,456 या लेवल जर ब्रेक होतात तर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग फर्स्ट जी लेवल बनते सपोर्टची 57,300, सेकंड लेवल 57,100 आणि थर्ड लेवल गॅप पेंडिंग आहे 56,867. ओके, आता असं नसतं की गॅप आहे तो म्हणतो पूर्ण करेलच, परंतु एक गॅप असतो त्यामुळे तिकडे कुठलाही लेवल नाही, त्यामुळे गॅपमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला मोमेंटम फास्ट देताना दिसतं. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. पुलबॅक नंतर काय रेंज बनते किंवा काही सेटअप बनतात हे पाहणं गरजेचं आहे. गॅपडाऊनमध्ये मार्केट या आणि या रेंजच्या मध्ये आहे, परंतु ज्या पद्धतीने ट्रेंड बनतोय थोडंसं मग इकडे आपल्याला गॅप अप नंतर बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. येऊया सेन्सेक्समध्ये. ह्या साहेबांची उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. तर इकडेही बघा की मोमेंटम कशा पद्धतीने दिला होता. एक ओपनिंग गॅप अप, खाली आला, गॅप फिल केला, वरती गेला. आजचा इंट्राडे हाय बघा कुठल्या लेवलला आहे 77,200 आणि ही लास्ट रेजिस्टन्स लेवल होती. कन्फर्मेशनसाठी तुम्ही कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ देखील पाहू शकता किंवा तुम्ही लेवल नोट करून ठेवत असाल तर तिकडे देखील तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया.
एक ट्रेंड लाईन आपल्याला इकडे बघायला मिळते सेन्सेक्समध्ये, आणि सेन्सेक्समध्ये एक्सपायरी हे पण लक्षात ठेवा. वाय डाटा देखील बघणार आहे, त्यामुळे ओके. इकडे जर बघितलं तर मोमेंटम या लेवलवरती रिजेक्शन, परत त्या लेवलवरती क्लोजिंग. आत्ता जर बघितलं तर आत्ता आपल्याला कायसा डबल टॉप बघायला मिळते. कंटिन्युएशन झाले का? नाही झालेलं. ओके. इकडे बघितलं तर एक राऊंड लेवल आहे 77,000ची सपोर्टची. बुलिश साईडला जर बघितलं तर 77,200ची एक रेजिस्टन्स लेवल आहे. साधारण 200 पॉईंट इकडे आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतो. लेवल जर खालच्या साईडला ब्रेक होत असेल आणि ट्रेंड लाईन जर ब्रेक होत असेल तर एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळू शकतो. लेवल काय म्हणतात ते सपोर्ट, हा एक सपोर्ट आणि इकडे हा एक सपोर्ट. तर या काही सपोर्ट लेवल बघायला मिळतात. काय काय सपोर्ट मिळाले तिकडे आपल्याला? 76,838, 76,700 आणि 76,564, 76,443 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता याच्यामध्ये जर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितलं तर बुलिश साईडपेक्षा नेगेटिव्ह साईडला रिस्क टू रिवॉर्ड थोडासा फेवरेबल आहे. म्हणजे काय आहे की बुलिश साईडला जर मार्केट ब्रेकआउट होत असेल तर रिस्क फॅक्टर थोडासा आपल्याला काय होते, हायर साईड बघायला मिळते, हायर साईड. ओके. रिस्क फॅक्टर हायर साईड आहे तर तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग, त्याचसोबत ट्रेड मॅनेजमेंट, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन याची एक्सपायरी आहे उद्या, आणि एक्सपायरी दिवशी हा खूप डेंजरस आहे. कारण की मोमेंटम आला तर खूप फास्ट पण होतो, प्रीमियम डीके देखील खूप फास्ट होतो. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक इकडे काम करताना लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर बुलिश साईडला या लेवलवरती छोटासा एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती आसपास बघायला मिळते. थर्ड लेवल जर बघितलं तर इकडे बघायला मिळते. ओके. 5 मिनिटावरती थोड्याशा लेवल थोडेसे ऍडजस्टमेंट करूया. ओके. आता ही इकडे बघताना थोडीशी प्राइस ऍक्शन बुलिश आहे, परंतु ब्रेकआउट केले का अजून मार्केटने, सेन्सेक्सने? नाही केलेलं ब्रेकआउट. ब्रेकआउट जर होत असेल तर मग रेजिस्टन्स आपल्याला काही आले होते बघायला मिळतात. ते 77,372, 77,500 राऊंड लेवल आणि 77,600 या काही लेवल बघायला मिळतात. आता आपण बघितलं रिस्क फॅक्टर बुलिश साईडला हायर साईड आहे. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग या रेंजच्या बाहेर ओपन होते. मग एखादा पुल बॅक किंवा पुल बॅक नंतर मग इंट्राडेचा हाय जर ब्रेक होत असेल तर मग हा काहीसा सस्टेन होताना आपल्याला दिसू शकतो. मग तो गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग तो सपोर्ट झोनमध्ये होते, आणि गॅप डाऊन जर या लेवलच्या आसपास किंवा या सपोर्टच्या आसपास होत असेल तर काहीसा बुलिश होऊन मग रेजिस्टन्स ब्रेक करणं थोडंसं कठीण आहे, परंतु बुलिश होऊन मग थोडंसं प्राइस ऍक्शन क्रिएट करून मग इकडे काहीसा चॅनल किंवा कुठली बेरिश प्राइस ऍक्शन जर होऊन मार्केट डाऊन साईडला असेल तर काहीसा सेकंड हाफमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. नो ट्रेडिंग झोन 77,200, 77,000. ओए डाटा बघूया. ऑप्शन चेन. आता खूप लोकांचे क्वेश्चन असतातच की ही जी ऑप्शन चेन आहे ही आपल्याला डायरेक्ट चार्टवरती कशी बघता येईल किंवा हा कुठला प्लॅटफॉर्म आहे. तर हा आहे धनचा प्लॅटफॉर्म, आणि अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट चार्टवरती ऑप्शन चेन पाहता येते. तुम्हाला जरी धनला जॉईन करायचं असेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. अशा पद्धतीने ऑप्शन तुम्ही पाहू शकता. ओके. आता इकडे जर बघितलं तर 77,155ची क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते, ॲव्हरेज क्लोजिंग. 77,000 बघितलं तर राऊंड लेवल आहे काहीशी. ओके. 77,100 पण आहे, परंतु राऊंड लेवल काय आपल्याला मोठे बघायला मिळते 77,000. तर या लेवलवरती जर बघितलं तर काय आहे, 13 लाख कॉल रायटिंग आहे, आणि इकडे जर बघितलं तर साधारण 21 लाख पुट रायटिंग आहे. 77,000ची लेवल कुठे आहे? या लेवलच्या आसपास आहे. ओके. म्हणजे पुट रायटिंग आपल्याला या लेवलची थोडीशी हेवी बघायला मिळते. मग पुट रायटिंग हेवी आहे तर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर हे जे पुट रायटर आहे इकडे काय होते, यांच्या अगेन्स्टमध्ये मार्केट येते. मग अगेन्स्टमध्ये येतं तिकडनं आपल्याला यांची काही पोझिशन इकडनं किंवा हे इकडनं आपल्याला पॅनिक होऊन मार्केटमध्ये एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. ओके. म्हणजे जे पुट रायटिंग आहे तिकडनं काहीशी आपल्याला त्यांच्या अगेन्स्टमध्ये पोझिशन गेल्यानंतर तिकडनं आपल्याला ती पुट रायटिंग जाताना दिसू शकते. ओके. त्याच्यामुळे मार्केटमध्ये काहीच आपल्याला लॉंग अनवाइंडिंग ट्रिगर होताना दिसू शकते. ओके. आणि
77,000 वरती जर बघितलं तर 13 लाख आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. त्याच्यानंतर सगळ्यात हेवी कॉल रायटिंग जर बघितली तर 77,500 वरती आहे. परंतु इकडे कुठेही आपल्याला इतकीशी स्ट्रॉंग कॉल रायटिंग बघायला मिळत नाही बुलिश साईडला. ओके, त्यामुळे मार्केट जर काहीसं सिस्टम करून बुलिश झालं तर मग एक आपल्याला अप साईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, या काही लेवल आहेत ते बघायला मिळू शकतो ते. आता कंबाईन प्रीमियम जर बघितली 77,100च्या आसपास, तर इकडे 266 190 कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर काहीसे 450च्या आसपास कंबाईन प्रीमियम बघायला मिळतात. लास्ट वीकमध्ये बघितलं तर इंडेक्स काहीसा 15 होता आणि त्यावेळेस कंबाईन प्रीमियम 600 होते. आत्ता बघितलं तर कंबाईन प्रीमियम 450 आहे. म्हणजे प्रीमियम कमी आहे आणि जेव्हा प्रीमियम कमी असतात ना त्यावेळेस मोमेंटम मोठा येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी होते. मार्केट काहीसं कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. ओके, याची पॉसिबिलिटी थोडीशी हायर साईड आहे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल, थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे, थोडंसं बोरिंग वाटू शकतं. ओके, पण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका. आणि व्हिडिओ हा टेक्निकल आहे, इथे काही एंटरटेनमेंट नाही आहे, याच्यातनं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि शिकताना माणसाला कंटाळा येतो. ओके, व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरी मास्टर क्लास अशी कमेंट आवर्जून करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.